मी देखील आपल्या प्रेक्षकांपर्यंत एक ब्रेकिंग न्यूज पोहोचवतोय। एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो बारामतीसाठी रवाना झालेला आहे। दिल्लीमधून बारामतीच्या दिशेने ते रवाना झालेले आहे। अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास त्यांच्याकडून केला जाईल। चंद्रशेखर, मी आपल्याकडे पुन्हा एकदा येतो। मात्र 8:46 घडला प्रकार तिथल्या सीसीटीव्हीत कैद झालेला आहे आणि आता आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे हे घटनास्थळी आहे। या अपघाताची भीषणता दाखवणारी ही दोन्ही दृश्य आपण यावेळेला पाहतोय। चंद्रशेखर, एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो बारामतीसाठी रवाना झालेला आहे आणि त्याचबरोबर ज्यावेळेला हा संपूर्ण अपघात घडला ही दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात। मात्र अपघातानंतर या विमानाने प्रवास करणाऱ्यांची नेमकी काय परिस्थिती आणि स्थिती निर्माण झालेली होती ती दाखवणारी आम्ही छायाचित्र आपल्याला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दाखवतोय। अपघातानंतरची ही दृश्य आहेत। अतिशय वेदनादायक अशा प्रकारचा हा अंत। खरं तर अपघात झाल्यानंतर स्थानिकांना देखील सुचलं नाही काय नेमकं करावं, कारण त्या ठिकाणी या विमानाने प्रवास करत असणारे अजितदादा असतील, त्यांचे सहकारी असतील, त्यांची काय अवस्था या भीषण अपघातानंतर झालेली आहे ती दाखवणारी छायाचित्र आम्ही आपल्याला टेलिव्हिजन स्क्रीनवर दाखवतोय। अपघातानंतरची दृश्य तर आपण पाहिलेली आहेत आणि या घडीला त्या ठिकाणी नेमकं काय सुरू आहे तर एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो बारामतीसाठी रवाना झालेला आहे। ज्यावेळेला हा संपूर्ण अपघात घडला, अपघातानंतर मात्र इतस्ततः पसरलेले जे मृतदेह होते ते आपण यावेळेला पाहतोय। अजितदादा ज्या प्रवास करत असलेल्या विमानामध्ये नंतर काय घडलं तर अजितदादांची नेमकी काय अवस्था झाली असेल हे दाखवणारी ही छायाचित्र आपण यावेळेला पाहतोय। मृतदेह पाहिल्यानंतर त्या ठिकाणी असलेल्या प्रत्यक्षदर्शींना विश्वास देखील पडत नव्हता की अगदी काही क्षणांपूर्वी चालता बोलता माणूस आपल्याबरोबर होता, आपला आवडता लोकनेता आपल्यासोबत होता। मात्र अपघातानंतर कशा प्रकारे मृतदेह होरपळून निघालेला आहे ते आपण पाहिलं। बरं, अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज हे लोकशाही मराठीच्या हाती लागलेलं आहे। अपघात झाला ती वेळ होती 8:46 आणि अपघातानंतर मात्र अक्षरशः होरपळून निघालेले सर्व प्रवासी आपण यावेळेला पाहतोय आणि आपण आता ही दृश्य पाहतो आहोत थेट एअरपोर्टवरून, ज्या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री दोन्ही देखील दाखल झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता अखेरचा निरोप देण्यासाठी आपल्या सहकार्याला बारामतीच्या दिशेने निघतायत, तर दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील विमानतळावरती दाखल झाल्याचे लेटेस्ट अपडेट आमच्या टीमनं आमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत। त्याचबरोबर जे कार्यकर्ते आणि नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित आहेत प्रत्येकाला ही घटना खरी आहे का हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावरती थेटपणे आपल्याला पाहायला मिळतोय। अनेकांना अश्रू अनावर झालेले आहेत आणि अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज एक्सक्लुझिव्ह आपण यावेळेला लोकशाही मराठीवरती पाहतोय। विमान अपघातामध्ये अजित पवारांचं निधन झालेलं आहे। हेच ते विमान आहे 8:46 क्रॅश झाल्याचं। पाठोपाठ विमानतळावरती ज्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।